लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी चिन्मय जगताप. खरं म्हणजे एका बाजूला मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंची युती जरी झाली असली तरी देखील स्थानिक पातळीवर काही ठिकाणी नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. आता मी आहे वरळीमध्ये आणि किशोरी पेडणेकर ज्या मुंबईच्या माजी महापौर आहेत त्यांना तिकीट मिळाल्यामुळे मनसेमध्ये काही प्रमाणावर नाराजी आहे आणि त्याच विषयी आपण आज चर्चा करतोय. काय सांगाल, मनसेमध्ये नाराजी आहे? नाही, नाराजीचा प्रश्न येत नाही. ते किशोरी पेडणेकरांना जे तिकीट दिलेले 199 198 असं कुठलं कार्य होतं की किशोरी पेडणेकरला 2 सीट दिलेले आहेत? काम हरला आणि की पैसा जिंकला. पण असं तुम्हाला का वाटतंय? हो, पण एक महापौर किशोरी पेडणेकरला 2 सीट कुठल्या बेसवरती? कुठलं असं कार्य होतं की आम्हालाही तयारी करायला सांगितली होती बरोबर? आणि इंटरव्ह्यू वगैरे न घेता तिने 10 दिवसापूर्वीच डिक्लेअर केले की माझी सीट मला मिळाली आहे म्हणून. किशोरी पेडणेकरनी, तुम्हाला कल्पनाच असेल, अखंड महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये राजसाहेबांचे अपमान केलेलं आहे. ती प्रत्येक वेळी बोललेली आहे, घे सुपारी उड दुपारी, पोपटपंची. माझ्याकडे 10 व्हिडिओ आहेत. जोपर्यंत किशोरी पेडणेकर, माझं दैवत, मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेबांची माफी मागत नाही तर किशोरी पेडणेकर या ठिकाणी निवडूनच येऊ शकत नाही. तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भराल? अरे अपक्ष विपक्ष कसला घेऊन बसलात? मी 32 वर्ष राजसाहेबांबरोबर, आमदार लेवलचं काम आहे आपलं. ह्या निवडणुकीमुळे आपल्या दुय्यम आहेत. माझ्यासाठी राजसाहेब सर्वश्रेष्ठ आहेत. हा बंदा राजसाहेबांसाठी जगतो आणि मरणार राजसाहेबांसाठी. तुम्हाला मी सांगतो, अनेक वेळा सांगितलेलं आहे, जर कधी मृत्यू आला तर राज ठाकरे जिंदाबाद बाद. पण किशोरी पेडणेकरला या ठिकाणी प्रश्नांची उत्तर द्यावं लागणार आहेत. उद्या 16 तारखेनंतर जिंकल्यानंतर ही बाई गुल झाल्यानंतर तिला शोधायची कुठे? असंख्य मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे आणि मराठी माणसाला उत्तरं कोणी द्यायची आहेत? म्हणजे किशोरी पेडणेकरांनी तुम्हाला असं म्हणायचं आहे का त्यांना तिकीट मिळालं, कामावर नाही मिळालं? नाही. कुठलं कार्य किशोरी पेडणेकरचं होतं? 2 सीट. माझ्या पक्षाला 1 सीट नाही भेटली. वरली विधानसभेमध्ये 1 आणि शिवडीमध्ये 1 भेटलेले. 1 वॉर्डामध्ये 2 सीट किशोरी पेडणेकरला. कुठलं कार्य होतं? मी सांगितलं ना तुम्हाला, काम हरलं आणि पैसा जिंकलेलं आहे. असंख्य लोकांचं या मनसे खुल्लं कार्यालय आहे मुंबईमधील पहिलं चालू झालेलं. त्या ठिकाणी प्रचंड मी काम करतोय. राजसाहेबांसाठी हा माणूस रात्रंदिवस झटणारा माणूस आहे. आज माझा झेंडा मला खाली उतरावा लागला ना, काय उत्तर द्यायची? रेल्वे इंजिन पळणार होतं, आज थांबलेलं आहे. राजसाहेब पक्षाचं नुकसान झालंय 100%. राजसाहेबांनी आदेश दिला आम्हाला की मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी आपण लढायचं आहे, जिंकायचं आहे. आम्ही सीट निवडून आणणार आहोत. परंतु मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची माफी किशोरी पेडणेकरनी मागायची आहे आणि मराठी माणसाचीही माफी मागायची आहे. राजसाहेबांना तिने शिव्यागाळ केलेले माझ्याकडे 10 व्हिडिओ तुम्हाला देतो. तिने जी अवहेलना केली, राजसाहेबांचा अपमान केलेला, ती पहिली माफी मागायची. नंतर निवडणुका. आमच्यासाठी उडत गेल्या निवडणुका. आमच्यासाठी राजसाहेब महत्त्वाचे आहेत. मात्र राज ठाकरे म्हणा किंवा उद्धव ठाकरे म्हणा, काय म्हणतायत तर मराठी महत्त्वाची, मुंबई महत्त्वाची, म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे. अशा वेळी तुम्ही नाराज आहात तर याचा फटका बसेल पक्षाला? साहेब, आम्ही असल्यावेळी पक्षाला फटका कसा बसेल? तुम्हाला सांगितलं ना, मी 32 वर्षात कधी नाराज आहे का? बाहेर का गरीब माणूस आहे साहेब. माझ्याकडे आहे काय? आयुष्य राजसाहेबांसाठी घालवलं. एक वेळ माझी पत्नी साहेब 5 पिढ्या मिलिटरीमध्ये साधा उमेदवार नव्हता दिला. सद्गुरूंची दास आहे, वारकरी संप्रदायाची मुलगी आहे, गिरणी कामगारांची मुलगी आहे, तगडा उमेदवार दिला होता. अशा 100 किशोरी पेडणेकर खाऊन टाकले असत्या. अरे जनता तयार झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला इथं पहिला नगरचौक पहिला रिजेक्ट लागला असता राजसाहेबांचा. ठीक आहे, राजसाहेबांनी सांगितलेले मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी आम्ही नाही लढणार आहोत. आम्ही कालच माघार घेतलेले. या 2 सीट निवडून आणणार आहे. पण तुम्हाला सांगितलं ना, किशोरी पेडणेकरनी राजसाहेबांची जाहीर माफी मागायची. पण तुम्हाला असं वाटतं का की पक्षाने तुमच्यावर अन्याय केला? हो साहेब, अन्याय बियम हा दुय्यम भाग झाला. ज्याने 32 वर्ष साहेब काहीच मागितलं नाही. हो, मी आमदार लेवलचा आणि विभाग प्रमुख लेवलचा माणूस आहे, शाखाध्यक्ष. रात्रंदिवस इथे काम करतो. मुंबई शहरामधला एकमेव असा शाखा प्रमुख आहे राजसाहेबांचा.
जो जीव ओतून आणि प्रामाणिकपणाने काम करतो, राजसाहेबांना आणि मराठी माणसाला अपेक्षित असलेलं काम करतो. असंख्य केसेस आहेत माझ्यावरती, पण आम्ही घाबरत नाही. राजसाहेबांसाठी प्राण बी द्यायला तयार आहोत. माझी भूमिका एकच आहे, मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं माफी जाहीर माफी किशोरी पेडणेकरची आणि मराठी माणसाची माफी मागायची. त्यावेळी किशोरी पेडणेकरला आमकाच निवडून आणून 16 तारखेला जल्लोष करायचा आहे, गुलाल उधळायचा आहे असं ठाकरे बंधू म्हणतायत. आपलं काय म्हणणं आहे याविषयी? ना गुलाल उधळणारच आहोत. राजसाहेबांसाठी गुलाल काय होत साहेब, आम्ही राजसाहेबांसाठीच आमचा जन्म झालेला आणि मृत्यू बी तिथेच असणार आहे. उद्धव साहेब, राजसाहेब, पण साहेब तुमचं लक्ष पाहिजे ना. किशोरी पेडणेकरला 2 सीट का दिल्या हा प्रश्न आहेच माझा, त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. तुमची भूमिका काय असेल? पेडणेकरांना तुम्ही समर्थन द्याल की नाही? मी किशोरी पेडणेकरला कोण समर्थन देत आहे? मी राजसाहेब आणि उद्धव साहेबांना समर्थन, ती गिनतीत बी नाही माझ्या. मी मनसेचा आणि उबाटाचा नगरसेवक म्हणून निवडून आणणार आहे की एक काय 2-4 वार्डमधून आणणार आहे. किशोरी आपल्या गिनतीत नाही. आपला एक उद्धव साहेब आणि राजसाहेब बाद आणि हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब बाद सीट मी आणणार. पण किशोरीने राजसाहेबांची माफी मागायची. किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंची माफी मागावी अशी भूमिका या ठिकाणी मनसेतर्फे घेण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात नक्की कशा प्रकारे ह्याला राजकीय वळण मिळतं हे बघावं लागेल. बघत रहा लोकमत मुंबई.